नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मी आज आता आली ऑफिसला आवरून वगैरे सगळं. तर किती वाजलेले आहेत? 11 वाजलेत. अजून कोणी आलेलं नाही आहे. पाहू शकता तुम्ही इथं, मी दाखवते इथंच म्हणलं. हे बघा, कोणीच नाही आलेलं ना. असं ऊन बघा, हे असं हे सगळीकडे उजाडच उजाड आहे. तर लांब लांबपर्यंत काहीच नाही दिसत. असो, तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मी जसं की म्हणले होते तुम्हाला काल, एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता की तुम्हाला मला माझ्या लाईफबद्दल सांगायची इच्छा होती. आणि ते कसं असतं ना, आपण कुठंतरी बोललो, कुठंतरी सगळ्या गोष्टी हलक्या केल्या मनातल्या, तर एक मनाला पण बरं वाटतं की माणसाला आधार असतो की चला नाही काही झालं, जर कोणी नसेल ऐकायला तर आपली जवळची फॅमिली आहेच, आपली मित्रमैत्रिणी आहेतच ऐकायला. ह्या हिशोबाने मग मी सांगते आहे. तर सुरुवात कुठून करायची आणि कशी करायची हेच डोक्यात नाही येते. फ्लॅशबॅकमध्ये गेला ना तर माणूस असं सुन्न होऊन जातं की परत तेच एवढं सगळं डोळ्यासमोर ॲज इट इज, जे जसं झालं आहे तसं माझ्या डोळ्यासमोर येतं. जसं की मी तुम्हाला सांगितले, माझं पॉडकास्ट पण झालेलं होतं द लाईफ स्टोरी ह्या यूट्यूब चॅनलवरती. तर त्यामध्ये मी फक्त शॉर्ट सांगितलेलं होतं. एवढं जास्त डीपली काही सांगितलेलं नव्हतं. तर आता मी माझ्या चॅनलवरती सगळं डीपली पार्ट वाईज सांगणार आहे. आणि काय माहिती का, मी नाशिकला कशी काय आली, नाशिकवरून संभाजीनगरमध्ये कशी काय टेकले. रात्री थोडंसं जास्त हे असं गळ्याला असं जेव्हा धरले होते ना, गळा दाबण्यासाठी, तेव्हा हे सगळं असं त्यांच्या नखामध्ये आलं होतं. इथं डाग पण असेल, लाईटली डाग आहे, निशाण पडलेला आहे तो. आणि मग मी म्हणलं आता काही खरं नाही, म्हणलं आपलं इथं राहणं बरोबर नाही. म्हणलं त्या दिवशी मी अख्खी रात्र, हे असं होतं ते आठवलं की पूर्ण फ्रीज होऊन जातो माणूस. त्या दिवशी रात्री मी असं कोण नसेल त्याला फोन नसेल लावला. माझ्या फोनमध्ये जेवढे बी कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह होते तेवढं प्रत्येकाला फोन केला. प्रत्येकाकडनं मदत मागितली, हातपाय पडले. लेकरांसाठी तरी माझी मदत करा म्हणले. एकानेही नाही आले, एकही पुढे नाही आला. फक्त त्या दिवशी रात्री माझ्या बाजूचे जे वहिनी होते कुंभाराचे, घेतले मी कपडे घेतल्याच्या नंतरला आम्ही मग एक गाडी बोलवली. ठरवलं की चला निघायचं. पण कुठं जायचं माहिती नाही, कोणी जवळचं नाही. नातेवाईक फक्त ना आपल्याकडे जेव्हा पैसा असतो किंवा आपलं काही चांगलं असतं तेव्हाच नातेवाईक असतात. कोणीच साथ नाही दिली. मी माझ्या नंदांना पण फोन करून सांगितलं होतं की असं करतायत, ते दारू पिऊन धिंगाणा घालतायत, घरामध्ये तमाशा करतायत, मारतायत. माझ्या नंदाने ते म्हणे की, माझ्या मोठ्या नंदाला सांगितलं होतं मी. माझी ननंद म्हणे नवरा बायकोचं चलत राहतं म्हणे, आम्ही काय बोलावं बाई तुमच्यामध्ये, तुमचं तुम्ही पहा, असं बोलले होते त्यावेळेला. आणि मग ठीक आहे म्हणलं, सगळ्यांच्या हातापाया जोडल्या, कोणी नाही आलं त्या टायमाला मदतीला. मग मी ठरवलं आता जायचं. गाडी वगैरे केली, घेतली बॅग, 2 लेकरं घेतले, त्यांना थोडंसं घरात खायला जे काही होतं ते खायला घेतलं सोबत. जवळ थोडेफार पैसे होते कॅश, तेवढे पैसे घेतले आणि नीट निघाली मी. आणि घराला लॉक लावली. आणि मला जर पळून जायचं असतं तर मी घराला लॉक लावून नाही, सगळा पसारा उचलून पळून गेली असती. मला नव्हतं पळून जायचं. मला फक्त याचा हा राग शांत होईपर्यंत, ह्याला कळेपर्यंत, ह्याला धडा शिकवा म्हणून मी पाय उचललेला होता तो. मी गेल्याच्या नंतरला मग तो 1 मिनिट पण असा विचार केला नाही माझा नवरा की आपण तिला विचारावं किंवा शांत राहावं. ती रागानं गेली असन, तिला थोड्या वेळाने बोलावं करावं, काहीच विचार नाही केला. त्याची एक फ्रेंड होती, तिला घेतला आला, कुठले तरी 5-6 जण. मग त्याचे जे काही नेते होते तिथले चमचेगिरी, त्या गावातले, माझ्या गावातले चमचेगिरी जे होते ह्याच्या हाताखालचे, ते सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी सांगितलं असं केलं तसं केलं. बुलडोजर आणून अक्षरशः माझं घर पाडलं.
व्हिडिओ आहे. त्यांना फोन केला, पोलीसमध्ये गेली, पोलीसवाल्यांना फोन करून सांगितला. ते म्हणले की बाई म्हणले तुझे लहान लहान लेकरं आहे तर तू म्हणजे यांच्या नादी नको लागू. तर कारण माझे मिस्टर एकटेच नव्हते तर त्यांच्यासोबत अजून भरपूर जण होते. त्यावेळेला माझ्या मिस्टरांना बाकीच्यांचंच खरं वाटायचं, माझं काहीच पटायचं नाही. मग ठीक आहे म्हणलं, मग काय करावं आता. ते गेले होते कुणाच्या तरी लग्नाला, लग्न होतं त्यांच्या आजोळमध्ये. तर मग तिथून मला फोन आला, पहिला फोन आला दुपारी 3-4च्या सुमारास आला कॉल. म्हणे मी असं बसलेलं आहे, माझे मामा वगैरे भेटलेले आहे, मला 10,000 रुपये पाठव. मी 10,000 रुपये पाठवले. परत फोन आला, परत म्हणे 5,000 पाठव, परत पाठवले. असं त्यांचं भरपूर वेळेस कॉल आला आणि मी खोटं नाही बोलत आहे, कारण माझ्याकडं फोनपेचं पूर्ण हिस्ट्री आहे, माझ्या अकाउंटची हिस्ट्री आहे की कोणत्या टायमाला किती पैसे पाठवलेत मी. तर मग पाठवले. नंतरला मग संध्याकाळी परत 9 वाजता एक कॉल आला. मला 9 वाजता म्हणले की मी घरी येतो आहे, मला पैसे पाठव. मग मी तेव्हा थोडंसं रोखून धरलं. मी म्हणलं माझ्याकडे आता पैसे नाही आहेत आणि मी पैसे देणार पण नाही म्हणलं. लेकरांचे पैसे तुम्ही असं वाटोळा करताय म्हणलं. ते तेवढंच मी बोलली तर त्यांचा परत फोन आला. म्हणे तू घरीच थांब म्हणे, दाखवतो म्हणे येऊन आता तुला, तुझ्या आईला आणि तुला खाणं जास्त झालं आहे असं वगैरे घाणघाण शिव्या वगैरे दिले. मी ती शिव्या सांगू नाही शकत तुम्हाला. माझ्याकडं कॉल रेकॉर्डिंग पण आहे त्या गोष्टीची, सगळ्या गोष्टीचं प्रूफ आहे. मग तिथून आम्ही विचार केला. मग म्हणजे माझं काहीच राहिलं ना. मी इतकी घाबरली, अक्षरशः अशी थरथर कापत होती. मग मी मम्मीला म्हटलं, मम्मी काही कर म्हणलं, चल म्हणलं इथून निघून, मरण्यापेक्षा ना गेलेलं बरं म्हणलं. मी बॅग भरली, फक्त लेकरांच्या अंगावरचे कपडे आणि जे काही धुवून टाकलेले वरती रोज लेवायचे कपडे असतात तेवढे कपडे घेतले. इतकं असं वाईट वाटतं ना विचार केल्यावर. आपण एखाद्यासाठी सगळं काही सहन करतो, तो कसा वागला तो पण विसरतो, सगळं काय करतो. त्या दिवशी खरंच लग्नाच्या दिवशी मला इतकं असं एकटेपणा वाटलं की नाही, इतकं परकं फील झालं मला त्यावेळेला. वाटलं माझं जरी भाऊ असतं ना तर आज म्हणजे माझं कोणतरी आज बहिणीसोबत मिळून त्यांनी तिथं मस्तपैकी फोटो काढणे, तिला बोलणे, बसणे, एवढं मला माहिती आहे. ती बहीण आहे, बहीण भावाचं नातं नाही चुकत. अरे पण त्या बहिणीनं हद्द पार केली ना पूर्ण, म्हणजे अक्षरशः वाईट कामं करण्याचा कळस गाठला, कळस. तरी तुम्हाला कशी काही एवढं दयामाया येऊ शकते तिच्यावरती. नशिबानं समजा त्यावेळेला मी वाचली. माझ्यासोबत जर काही कमी जास्त झालं असतं, उद्या हेच माझंच नवरा मला ॲक्सेप्ट नसतं केला. आणि ते करायला कोण पाठवलं होतं? त्याच्याच बहिणीनं. तिथं गल्लीतले जर म्हणले असते हिला बाप नाही, भाऊ नाही, तर तुम्ही असं का करताय, तुम्ही त्या पोरीला एवढं छळताय कशाला, फक्त एवढं जरी बोलले असते ना तर आज मला माझं गाव सोडून मला इथे यायची गरज नसती. मला माझं सगळं वाटोळं करून इथून शून्यातून सुरू करायची गरज नसते. पण कोणीच साथ नाही दिली, कोणीच नाही. आता म्हणतात फोन करून तू गेली ते बरं झालं. आणि ज्या वेळेला मी आली तेव्हा डंका वाजवला की कुणासोबत तर पळून गेली असन, तिचं काहीतरी बाहेर लफडा असन, ती अशी कशी जाऊ शकते, ती काहीतरी केली असन चुकीचं काम त्याच्यामुळं पळून गेली असन असं म्हणतात. त्यावेळेला हे सगळं बोलणं होतं माझ्याबद्दल. आणि आता तेच लोक जेव्हा मी फोन करते सगळ्या गोष्टी चांगल्या आहे असं सांगते, त्यावेळेला ते म्हणतात तू गेली ते बरं झालं, नाही तर तू आज जर तिथं राहिली असती त्या टायमाला तर तू मेली असती. म्हणजे लोकांना दोन तोंडी बोलतात, असंही बोलतात तसंही बोलतात. चांगलं झालं की त्या स्वतःकडे बोट करतात, वाईट झालं की तुझ्यामुळं झालं असं बोलतात. आणि आत्ता जे परवा आम्ही पुण्याला गेलो होतो, माझ्या नंदाच्या भाचीचं लग्न होतं. तर तिथं गेल्याच्या नंतरला मला असं जाणवलं आपण एवढं करतो, म्हणजे नवऱ्याच्या चुका एवढ्या पोटात घालून आपण नवऱ्याला परत जवळ केलं, सगळं काही केलं. शेवटी तेवढ्या सगळ्यामध्ये अशी परकी बसल्यासारखी बसली होती.
ज्या बहिणीनं त्यांच्या लेकराला मारलं, त्यांच्या लेकराला उचलून फेकून दिलं, त्यांच्या बायकोला घराच्या बाहेर हाकललं, बायकोवरती नको नको तसले आरोप केले, बायकोची म्हणजे जीव घेण्यापर्यंतच्या गोष्टी सगळं काही म्हणजे इज्जतीपर्यंतच्या गोष्टी आल्या होत्या. तेवढं सगळं छळ तिनं केलं. आणि त्याच बहिणी माझ्याकडं तो घर पाडवून त्यांनी व्हिडिओ करून पाठवला आणि त्या व्हिडिओत अक्षरशः असं बोललेलं आहे की तुझ्यामध्ये किती दम आहे, हे बघ तुझं घर आम्ही असं पाडलेलं आहे. माझं सामान जाळलं त्यांनी, घरातली प्रत्येक वस्तू जाळली, लग्नाचा अल्बम जाळला, सगळं काही उद्ध्वस्त गेलं. इतकं धमक्या दिल्या. आत्ता पण तिथे जाऊन कोणी बघितलं ना तर माझ्या घरावर घर पाडून त्या जागेवर त्यांनी त्यांच्या नावाची पाटी लावलेली आहे. म्हणजे आज पण मला घर असून मी तिथे जाऊ नाही शकत. माझ्या लेकरांना सुट्ट्यामध्ये फिरायला गावाकडे जायचं म्हणलं तर तिथं जाता नाही येत. मी कधी काम पडलं ना माझं काही, आता सगळं काही गावाकडचंच आहे, तर कधी काही काम पडलं ना तर मला रात्रीचं चोरून जावं लागतं आणि रात्रीचंच यावं लागतं. आणि माहिती आहे का, मी कुणाचंच एवढं कधीच कुणाचं वाईट केलं नाही. विनाकारण माझी त्यांची ओळख नसताना काहीच नाही. सडनली असं झालं की एखादं स्वप्न कसं पडतं तसं माझ्या स्वप्नात ते माझ्या लाईफमध्ये अशी एंटर केली की जसं काही भयानक असं स्वप्नच पडलं मला. आले काय माझे म्हणजे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं काय. सगळं म्हणजे असं होत्याचं नव्हतं केलं त्या लोकांनी एका मिनिटामध्ये. थोडं पण विचार नाही केलं. आणि त्या गल्लीतले मी सांगते शेजारी पाजारी जेवढे पण होते तेवढे ना फक्त माघारी बोलायला होते. त्या टायमाला जर त्यातलं कोणी जरी येऊन माझ्या पाठीशी उभं, सॉरी व्हिडिओ मी कंटिन्यू नाही करू शकत. बाकीचं मी तुम्हाला नंतरला सांगते. मला सहन नाही होते.